रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजती मुखी तुझे नाम येती हात चरणांसी झुलती भक्ती तुझे करण्या देवा आज सर्वांग स्फूर्ती. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतो. इंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिव छत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि ज्यांच्या विद्यमानाने अशिक्षितांकडून शिक्षितेकडे वळणारा आपला समाज अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या स्पर्धेची सुरुवात करतोय. अर्थातच भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025 सुंदर अशी सुरुवात कालच्या रजनीमध्ये आपण अनुभवली होती. आजही या रजनीमध्ये तुम्हाला 12 संघ पाहायला मिळतील आणि या 12 संघांमध्ये अगदी सुसज्ज असं नीटनेटकं आयोजन 56 टीम टोटल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि या 56 टीममधून सुपर 7 अर्थातच कालच्या रजनीमध्ये एक टीम आपल्याला पाहायला मिळाली होती. आजच्या रजनीमध्ये 2 टीम जवळजवळ आपल्याला सुपर 7 मध्ये दाखल होताना दिसून येतील. दरम्यान आपण पाहतोय मॅचला एकीकडे सुरुवात होईल. अर्थातच गावदेवी वरसेवाडी संघ अर्थातच आज ज्यांच्या नावाने हा संघ मैदानात पाहायला मिळतोय निर्विघ्न 11 अर्थातच गणेश राणे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल अगदी कर्जत तालुक्यातील एक नामवंत जर सांगायचं झालं तर अगदी कृष्णा भवारे सुद्धा त्या गोष्टीला सलाम जरूर करतील. आदिवासी कर्जत तालुक्यात अगदी नामवंत टीम म्हणजे मेचकरवाडी पाहायला मिळते. आज मात्र मैदानात ओपनच्या लॉट्समध्ये जरूर खेळताना दिसेल आणि एक धुवांदार बॅटिंग बॉलिंग अटॅक फिल्डिंग जबरदस्त त्यांची सूत्रसंचालन पद्धतीचं एक क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी गोलंदाजी मार्कवरती साहिल निकालजी अर्थातच वरसेवाडी टीमकडून सध्या मैदानात गोलंदाजी करताना दिसेल. टॉस जिंकला होता तो मात्र निर्विघ्न 11 वरसेवाडी टीमने आणि ते वरसे टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते अर्थातच सोमजाई माता मेचकरवाडी टीम. दोन्ही टीमचं कौतुक करूया. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एकीकडे आपण पाहतोय कैलास बांगारी आणि त्याच्या विरोधात संजू हिंदोला. अनेक वेळा धोत्रेच्या मैदानावरती जबरदस्त कामगिरी करणारे दोन्ही बॅटर आहेत. परंतु आज या मैदानावरती काय करतायत ते पाहूयात. अगदी मी म्हटलं होतं की मागच्या काही दिवसांमध्ये याच मैदानावरती भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळाली होती. अर्थातच शहाण्णकुली मराठी बोराटी समाज ज्यांची स्पर्धा झाली होती. परंतु या ठिकाणी हे सेंटर पॉइंट आणि इथे मात्र ओपनिंग ब्लास्ट आणि या ओपनिंग ब्लास्ट करत असताना मात्र येतोय सिक्सर. काय दिमागदार बॅटिंग आहे. अर्थातच क्षेत्ररक्षक जिगर चालके यांचं सुद्धा कौतुक करूयात कारण आम्ही हे मैदान फार सुसज्ज आहे आणि अजिंक्य आपण पाहतोय ना की अगदी तंत्रशुद्ध मैदान आज वावरलेकरांनी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून घडवला आणि खरोखर वावरलेकरांचं कौतुक करावा तितकं कमीच आहे. कारण हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि एका क्रिकेटरसाठी काय पाहिजे परिपूर्ण मैदान. हे जर एका क्रिकेटरसाठी आलं तर अगदी सक्सेस पाहायला मिळेल. अविनाश उतेकर यांच्याकडून वरसे टीमला मात्र शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. उलट्या दिशेत झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु फिल्डिंग मात्र चांगली सजवली आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय इथे येतील 2 धावा. अर्थातच ओपनिंग ब्लास्ट घडवला होता तो मात्र काही संजू हिंदोला खाने जबरदस्त असं वाटलं होतं संजू हिंदोलाला की परतीचा प्रवास करायला भाग पडलं जाते की काय. परंतु नक्कीच मी त्या फिल्डरचं कौतुक करेल ज्याने मात्र हा झेल टिपला जरूर परंतु बाउंड्री लाईन टच आणि त्याच्यानंतर त्याने क्लिअर केलं की अगदी हा षटकार आहे. ही खिलाडू होती आहे स्पोर्टमन पिरिट आणि त्याच्यानंतर इथे चांगला बॉल. अर्थातच आपण पाहायला जर गेलं तर अगदी पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत. या क्षणी पाहायला गेलं तर डॉट बॉलची संगता गोलंदाज साहिल निकालजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. मांडंटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. अगदी आजचा समालोचकांचा मंच मात्र गजबजला जाणार आहे. अगदी स्लोवर 1 आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल मैदानाचा राजा जरूर बनतोय. अगदी 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न संजू इंदोलाच्या बॅटमधून पाहिलेत परंतु त्याच संजू इंदोलाला अगदी मी म्हणेल या मैदानावरती पुढचे दोन्ही बॉल डॉट खेळण्यास भाग पाडले. समीकरण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण बदलत असतात. आकडेवारी जी तुमच्या हातावरती असते तिला मोजायची असते.
तिची मोड करावी लागते. परंतु या क्षणी चांगला फटका आणि या फटक्यामध्ये आता मात्र परतावं लागेल संजू इंदोलाला. जबरदस्त झटका दिलाय. पहिल्याच बॉलवरती संजू इंदोलाला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं होतं साहिल निकालजेने, परंतु तदनंतर बाल बचावले आणि या ठिकाणी संजू इंदोलाला थोडा मैदानाचा अंदाज घेता घेता मात्र इथे फटका त्याच दिशेमध्ये लगावला आणि तिथेच तो फिल्डर पाहायला मिळतोय आणि त्याने आता मात्र अप्रतिम झेल टिपलाय. पहिला झटका लागलाय तो मात्र या ठिकाणी सोमजाई माता मेचकरवाडी टीमला. कम ऑन डीजे. सुद्धा कौतुक करावं लागेल. विकास डीजे डेकोरेटर अगदी चांगल्या पद्धतीच्या दोन्ही लहरी तुमच्या माध्यमातून चांगल्या दोन्ही लहरी या ठिकाणी प्रसारित केल्या जातात. मितांश डीजे अर्थातच सुंदर दोन्ही लहरी आहेत आणि त्याच्यानंतर आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय आणि खास वैशिष्ट्य स्पर्धेचं पाहायला मिळते. अगदी तुम्ही पाहायला गेलं तर आज कर्जत खालापूर नव्हे तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण टीम पाहायला मिळते. अर्थातच क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम म्हणजे अजिंक्य पवार यांची टीम आणि त्याचं प्रात्यक्षिक आज या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळतंय. चंद्रकांतजी पार्टे माजी उपसरपंच वावरला यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. परंतु साहेबांचं स्वागत पहा या बॅटरने जरूर मैदानात केलंय. वन डाऊनच्या विकेटवरती आला तो मात्र सुदाम भांगारे आणि त्याच्याही बॅटमधून आपल्याला पहिला खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. जशी ओपनिंग ब्लास्ट केला होता तो मात्र या ठिकाणी अर्थातच संजू हिंदोलाने आणि तदनंतर मात्र काहीसं बॅकफुटवरती जात तीच विकेट नोंदवली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी अप्रतिम झालाय. अगदी जर 4 षटकांचा सामना आहे तर नक्कीच मी तर म्हणेल रजनी स्पर्धा आहे पण डेची स्पर्धा असू द्या, परंतु टेनिस क्रिकेट जगतामध्ये तुम्हाला 4 षटके जर असतील तर तिथे कमीत कमी 40 धावा तुमच्या धावपळकावरती असणं अपेक्षित आहे. म्हणजे पुढची फायटिंग फार महत्त्वपूर्ण ठरते. इथे मात्र पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या त्याच्यासाठी शिल्लक होता तो मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुबोध भोसले. सुबोध भोसले सुबोध भोसलेचा पहिला बॉल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर कैलास भांगारे. आदिवासी टेनिस जगतातलं कर्जत तालुक्यातील नव्हे तर मी तर म्हणे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत बॅटर. पहिल्याच बॉलवरती थोडंसं प्रेशर स्वतःवरती घेतोय का गोलंदाज सुबोध भोसले आपण पाहतोय. पहिला बॉल यावेळी चांगला फटका कैलास छब्बाट मधून पाहायला मिळतोय. सिंगल जरूर आली आहे. दुसऱ्या षटकाला या श्री गणेशा करताना कैलास मात्र सिंगल घेतोय. अगदी संजू इंदोलाची विकेट गेल्याच्या नंतर सुदाम स्ट्राईक वरती जरूर आले होते. वन डाऊनच्या विकेट वरती त्यांना आपण पाहिलं. एक कणकणीत षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय. तो सुदाम आता सध्या स्ट्रायकर एंडवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. असल्या थंडीत कवायत केली
तर मात्र फायदेशीर सुद्धा ठरू शकतं, परंतु यावेळी मात्र कवायतीला भाग पडलाय ते गोलंदाज सुबोधने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ही फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही परिस्थितीजन्य क्रिकेट खेळत असाल तर मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती निरीक्षणात्मक कामगिरी करावी लागते. वाईट बॉल आला, चुकी जरूर झाली, परंतु त्याच्यातून तुम्हाला कमबॅक करत असताना सुधारणा करणं फार गरजेचं आहे. हा कमबॅक चांगला होता. इथे डॉट बॉलची संगत आहे. क्या बात आहे. अगदी आमचे केटीसी लाईव्ह आज ऑपरेटरच्या भूमिकेत निशांत बागडे जरूर पाहायला मिळत आहेत. अगदी समालोचकाचा कणा होता, परंतु समालोचक सोडला आणि नक्कीच या लाईनमध्ये ते समाविष्ट झालेत. अजिंक्य पवार यांनी सुवर्ण संधी त्यांच्यासाठी निर्माण जरूर केली, परंतु ते सांगतायत की हाच आहे सुबोध भोसले की ज्यांनी मात्र या मैदानाचा राजा होण्याची स्वप्न रंगवली आणि ती स्वप्न सत्यात उतरवली होती. बायकर मॅन या मैदानाचा. परंतु इथे गोलंदाजी करत असताना सिंगल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. एक बॉल चुकीचा आलाय, परंतु बाकीचे काही बॉल डॉट पाहायला जरूर मिळाले. इथे मात्र 4 बॉलचा खेळ संपलाय सुबोध भोसलेचा आणि तिथे त्यांनी धावा खर्च केल्या त्या अवघ्या 3. शिवसेना चषक 2025 भीमतेज क्रिकेट संघ वडविहर आयोजिताची स्पर्धा. चांगला फटका, घुटना टेक, तमाशा देख. बॉलला फक्त दिशा दिली आहे. डिफाईन आणि स्क्वेअरच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो मात्र वन बाउंस चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलंय. उंच हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सेफ झोन मध्ये बॉल मात्र लँड होतोय. सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकड्यावरती. पहा, कारण हे फार महत्वाचं आहे. इतिहास काय सांगतो आणि त्या इतिहासातून तुम्ही काय निर्मिती करता त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुबोध भोसले जरूर पाहायला मिळाला. अगदी या मैदानाचा तो बायकर मॅन म्हणून ओळखला जातो, परंतु या ठिकाणी एक वाईट बॉल फेकून सुद्धा एक चौकार खाऊन सुद्धा अवघ्या इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅकला तो समोर गेलाय. म्हणजे तिथे फक्त 8 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर तिथे साहिलने 14 धावा जरूर खर्च केल्या होत्या. आणि वरोसे टीम डोंट वेस्ट टाइम. विनंती आहे सगळ्यांना आणि बॅटर चला आपण तयारीत राहा. कारण प्रत्येकाला विनंती आपण तयारीनिशी राहा, कारण वेळ फार महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तर आपण झगडतोय. आम्ही नेहमी सांगतो वेळेच्या पुढे आणि वेळेच्या मागे कोणालाही थांबता येत नाहीये आणि त्याचाच प्रकार सध्या मैदानात चालू असलेली स्पर्धा आहे. थोडे उशिराने आपण धावतोय हे मात्र विसरून चालणार नाही. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025. अगदी 2025च्या शेवटाकडे आपण गमन करतोय. अगदी ख्रिस्ती धर्माचा विचार करायला गेलं तर नववर्षाची सुरुवात जरूर पाहायला मिळेल आणि आपला गुढीपाडवा हे विसरून चालणार नाही. चैत्र महिन्याची ती चाहूल. परंतु या ठिकाणी गोलंदाज विराज आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिल्याच बॉलवरती समीकरण पाहायला मिळतंय. गतीवरती स्वार जरूर झाले आणि तदनंतर बॉलला पिचिंग करत असताना थोडा प्रमाणात बाउन्स जरूर केला, परंतु डॉटची सांगता यशस्वी झाली आहे. डॉट बॉल जितके येतील तितकं मात्र या ठिकाणी सोमजाई माता मेचकरवाडी टीम बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळेल. परंतु धावसंख्येचा आलेख पाहायला गेला तर इकॉनॉमिकल आणि त्याच्यानंतर मी तर म्हणेल दोन्ही संघांच्या बाबतीत बॅलन्स पाहायला मिळतोय. कारण अद्यापपर्यंत मी म्हटलं होतं ना की 40 धावसंख्येपर्यंत पोहोचला तर दुसऱ्या इनिंगमध्ये तितकी मजा पाहायला मिळते. चांगला बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय ती गोलंदाज विराज. मागच्याच आठवड्यात खरोखर म्हणायला गेलं तर एक सुंदर स्पर्धा पार पडली. अगदी 96 कुली मराठा बोराटी समाज, पप्पू शेठ विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा याच मैदानावरती डेच्या स्वरूपात जरूर होती. भव्य दिव्य स्वरूप त्या स्पर्धेचं मी अनुभवलं. इथे थोडी कीपरच्या माध्यमातून झाली चुकी. बॅटची कडा जरूर घेतली होती. कीपर थोडा चलविचल झाला. जसं स्ट्राईक रोटेट झालं
आणि या ठिकाणी मात्र परतावं लागलंय सुदाम बांगारीला. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 23 धावा धावफलकावरती आहेत. वरती टिकवली आहे. आणखी एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न चांगले होते फिल्डरचे, परंतु या ठिकाणी शॉर्ट फाईन मधला फिल्डर थोडासा चलबिचल करतोय आणि इथे मात्र 2 धावा जरूर कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले आहे ती 3 ओव्हरच्या समाप्तीअंती 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, थँक्यू डीजे. अर्थातच ज्यांच्या नावाने ही सुप्रसिद्ध ट्रॉफी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते ते आदरणीय पप्पूजी विचारे, अर्थातच प्रफुल्ल शेठ विचारे यांच्या नावाची ती स्पर्धा आणि प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फिटावं अशी ती स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. फक्त तारखेची अनाउन्समेंट होणं बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान आफ्टर 3 ओव्हर्स. अगदी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 4थं षटक प्रगतीपथावरती येत आहे आणि गोलंदाजीला गोलंदाज चंद्रकांत येरुणकर. चांगला फटका यावेळी अगदी क्षेत्ररक्षकाला फसवलाय. लॉंगॉनचा फिल्डर बॉलकडे पाहतच राहिला आणि बॉल रवाना झालाय सरळरित्या वन बाउंड चौकारात. प्रत्येकासाठी सूचना जरूर आहे, कारण कालच्या रजनीपासून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि प्रत्येक टीमला मात्र तुम्हाला 2 रिव्ह्यू आहेत, एक तर बॅटिंग लाईनसाठी आणि एक फिल्डिंग लाईनसाठी. इथे रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल वरोसे टीमने. यस, येस, ऑन फील्ड अंपायर डिसिजन. येस, वाईड. हा बॉल वाईड असेल. वाईडच्या माराने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आहे. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चंद्रकांत आपण पाहतोय थोडीसा व्हाईट लाईनच्या बाहेर जरूर पाहायला मिळत होतं. ऑनफिल्ड अंपायरकडे डिसिजन पुन्हा एकदा सपूर्द करण्यात आलं. फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल. समीकरणाची एक नांदी असते. अर्थातच मी सातत्यपूर्ण तेच सांगत असतो की यशस्वीता गाठायची असेल तर तुम्हाला मैदानात संयम ठेवावा लागतो, परंतु या ठिकाणी अगदी कैलास बांगारेने विकेट टिकवून जरूर ठेवली. 11 धावा संघासाठी कमावल्यात आतापर्यंत. सिद्धार्थ बांगारी ऑन फायर. अगदी चांगली फाईट त्याच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर डीप मिड विकेट रिजन. बॉल ट्रॅव्हल होईल सिक्सरसाठी. 43 धावा धावफलकावरती लागल्यात.
मिळाला. झेल हातापर्यंत पोहोचला सुद्धा, परंतु अगदी शरीर स्पीडमध्ये होतं धावण्याच्या आणि त्याच्यानंतर मात्र ते बॅलन्स करणं फार मोठं दिरंगाई झाली. आणि त्यानंतर इथे येथील 2 धावा, या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय टोटल मात्र जाऊन पोहोचले 45. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, सिंगल जरूर येते, डबल साठी तयार होते अगदी कैलास बांगारे, परंतु या ठिकाणी सिंगल आले. आणि इनिंगचा जर विचार करायला गेला तर यावेळी लास्ट बॉल असेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. तुल्य बलता फार चांगले, मी तर म्हणेल जो प्रॉपर स्कोर पाहिजे होता खरं म्हणायला गेलं तर मेचकरवाडी टीमसाठी, तो त्यांनी एक धावफलकावरती जरूर आणलाय. चला, बॅटरने मात्र इकडे थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. चला, इथे डॉट बॉलची सांगता जरूर होईल. आणि इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळते. आणि इनिंग ब्रेक नंतर आपण स्वागताकडे जरूर जाऊयात. चंद्रकांतजी पार्टे सर या ठिकाणी उपस्थित झालेत, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आणि नेक्स्ट मॅचचा कॉल देऊयात आपण. अच्छा, माफी असावी, विनर अर्थातच पार्टे साहेबांचा या ठिकाणी सन्मान, अगदी शाही सोहळा, अगदी ज्या पद्धतीत एखादा विवाह सोहळा पार पडावा असं भव्य दिव्य आयोजन शिवसेना चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. भीमदेस क्रिकेट संघ वडविहार आयोजित अच्छे भव्य दिव्य स्पर्धा. आणि नक्कीच आपण जाऊयात सेकंड इनिंगसाठी. आदरणीय तुकारामजी पार्टे सर या ठिकाणी उपस्थित झालेत, यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुसज्ज असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यस, थँक्यू डीजे. हरिभक्त पारायण आदरणीय एकनाथजी जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. भीमतेज क्रिकेट संघ वडविहार आयोजित अच्छे भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेचा उच्चांक जरूर पाहायला मिळेल मित्रांनो. स्पर्धेची दुसरी रजनी आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहूयात अगदी 46 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावा संख्येचं टार्गेट असेल ते निर्विघ्न 11 वरस्ती टीमला. आणि टार्गेट पार होईल की नाही हे ऐकण्यासाठी अगदी गोड आवाजाचा व्यक्तिमत्व आपल्याला मैदानावरतून व्यासपीठावर मैदानावरती ऐकायला मिळेल, अर्थातच सूरज हातमोडे सर. आदरणीय काशीनाथजी सोनावणे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा होता सन्मान करण्याची विनंती. येस, आणि वळूयात आता सेकंड इनिंग कडे, जिथे आवाज ऐकाल तो सूरज हातमोडे सरांचा.
शिवसेना चषक 2025 दुसऱ्या रात्रीचा पहिला सामना निर्विघ्न 11 वरोसे संघासमोर 47चा टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल सोमनाथचा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सुबोध स्ट्राईक वरती असलेला फलंदाज आणि त्याच्या सोबतीला देवीदास कदम याला आपण पाहतोय. 47चा टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी वरोसेची आघाडीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सोमनाथ यावेळेला शफल झाला, बॅटर जागा बनवली, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला टॉस केलं आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये जाणारा पहिला चौकार येतोय तो बॅटर सुबोध भोसलेच्या बॅटमधून. कमॉन डीजे. सुबोध भोसले वरोसे संघाचा एक धडाकेबाज बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्याच बॉलवरती 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये होता, फ्रंट फुटला आला, तदनंतर पूर्णपणे बॅकफुटला जात कट करण्याचा इरादा होता, बीट झालाय. सोमनाथ हा पहिला गोलंदाज आहे. 47चं टार्गेट चेस करत असताना त्याच्या समोर सुबोध भोसले आणि देवीदास अशी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, बराच वेळ हवेमध्ये होता, पहिल्या टप्प्यावरती फील्ड केला जातोय आणि 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी. या 2 धावांच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. एक खालापूर तालुक्यातील चौक विभागातील मोठा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेळे परिसरातील सोलनपाडा डॅमच्या अगदी कुशीमध्ये असलेलं मेचकरवाडी गाव आणि इतक्या लांबचा पल्ला गाठून आलेला हा सोमजाई माता मेचकरवाडी संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक कव्हर्समध्ये खेचलाय आणि दुसरा टप्पा पडल्यानंतर चेंडू येतोय मुख्य मंचाच्या दिशेनं आणि हा दुसरा चौकार येतोय बॅटर सुबोध भोसलेच्या बॅटमधून. सावध पवित्रा घेतला तो सुबोध भोसलेनं, कोणत्याही प्रकारची रस घेतली नाहीये. 2 चौकारांना त्यानं चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि 10 धावा वरोसे संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12.33च्या सरासरीनं या धावांचा आता पाठलाग करावा लागेल तो फलंदाजी करणाऱ्या निर्विघ्न 11 वरोसे संघाला. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे कैलास बांगारी या गोलंदाजाच्या हातामध्ये. अभिजित लोकरे चौकचे यांच्या गावचा हा मेचकरवाडी संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 18 बॉलमध्ये 37, 12 म्हणजे प्रत्येक बॉल नंतर किमान 2 धावा आल्या पाहिजेत. पॉवर प्लेचे निर्बंध आता हटवलेत. लेफ्ट हँडेड बॉलर कैलास गोलंदाजीला येतोय. आडवा बॅटनं ओढलाय बॉल, स्क्वेअर लेग मध्ये जातोय, गोळीच्या वेगानं जाणारा देवीदास कदमच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. मिळतायत. धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात केली आहे. 15 धावा वरोसे संघाच्या धावफलकावरती आहेत. 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 16 बॉलमध्ये 32. चांगलं बॅटल मैदानामध्ये रंगतंय. 2 मोठ्या संघांदरम्यानचा संघर्ष पाहायला मिळतोय. फटका हवेत आहे, उंची जास्त,
परंतु लांबी देखील गाठणार का हा प्रश्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू सेफली लँड झाला आणि 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 17. शांत असं वातावरण पहिल्या दुसऱ्याच मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी आता वाढत चालल्या. या वेळेला षटकाराचा वरोसे ब्रँड मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुबोध भोसलेच्या बॅट मधून येतोय. हाय हँड्सअप षटकार ठोक डीजे. वरती एप्रिल 2025 मध्ये बायकरमॅन ठरला होता सुबोध भोसले. आदरणीय प्रफुल्लदादा विचारे यांच्या स्पर्धेमध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूची बाईक हे पहिली बाईक जिंकणारा खेळाडू मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून आता मात्र धावा खोऱ्यानं होत आहेत. धावांचा पाठलाग करत असताना कसं खेळायचं हे फार चांगल्या पद्धतीनं दाखवतोय आणि कैलास बांगारीच्या विरोधामध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळतेय ती सुबोध भोसलेची. चांगला बॉल, थोडंसं पेस व्हेरिएशन, कमी गतीनं टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि बऱ्याच अवधीनंतर एक मेडन बॉल, डॉट बॉल या मॅचमध्ये पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या 23 आहे. 24 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. या वेळेला विनाशकाली विपरीत बुद्धी, थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या एकूण 5 धावा. हा 5 धावांचा बोनस आहे. या 5 धावांनी समीकरणामध्ये बराचसा बदल पाहायला मिळेल आणि होत्याचं नव्हतं देखील व्हायला वेळ लागणार नाही. या 5 धावांनी एकूण धावसंख्या होतीये ती 28. आता येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. बॅकफूट वरून कट करत असताना पाठीमागच्या बाजूला स्लाइस केलंय बॉलला. एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. मनगटाचा वापर करत एक क्लास स्ट्रोक दाखवला तो बॅटर सुबोध भोसलेनं आणि मिळतायत त्या 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 32 धावा धावफलकावरती झाल्यात आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 15 धावांची गरज आहे. कैलासचं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 22 धावा त्यानं खर्च केल्यात आणि नवीन षटक सिद्धार्थच्या हातामध्ये आता देण्यात आलंय. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. या जोडीला जर फोडलं, चांगले बॉल टाकले, कमी धावसंख्या खर्च केली तर निश्चित रूपानं मॅचमध्ये परत येण्याची संधी असेल सोमजाई माता मेचकरवाडी संघाला. आणि जर अशीच फलंदाजी होत राहिली, असेच मोठे फटके येत राहिले तर सामना पूर्णपणे सोपा असेल तो बॅटिंग करणाऱ्या वरोसे संघासाठी. 12 मध्ये 15 धावांची गरज. ऑफस्टंपच्या बाहेर अँगल होणारा बॉल. अविनाश पारंगे सर आहेत, राज पांडे सर आहेत आणि बाळा सावंत सर हे क्वालिफाईड अंपायर आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला कव्हर करतायत आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. 33 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आणि ही स्पर्धा मुरबेचे एक अतिशय चांगले खेळाडू, चौक कमिटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत राणे म्हणजे चंदू राणे देखील यूट्यूबवरती लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. सबमरीन बॉल, एखाद्या पाणबुडीप्रमाणे हा बॉल खाली राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे मेचकरवाडी संघासाठी. परंतु या उलट परिस्थिती, आडवा बॅट न पुल करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळतोय आणि लगातारचा दुसरा डॉट बॉल सिद्धार्थ या गोलंदाजाकडून. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. या वेळेला चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता
कैलासनं सोप्पा झेल टिपलाय आणि कुणालच्या रूपानं हा पहिला धक्का बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या निर्विघ्न 11 वरोसे संघाला. कमॉन डीजे. देवीदास चांगली साथ देत होता सुबोधला, परंतु या ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर आलेलं आहे आणि 2 डॉट बॉल झाल्यानंतर तिसरा चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. नवीन बॅट्समन शुभम मैदानामध्ये दाखल होतोय. एक अपकमिंग यंगस्टर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा मैदानावरती यानं चांगला खेळ केलाय, परंतु त्याच्या समोर सिद्धार्थ आहे जो संकटमोचक ठरलाय मेचकरवाडी संघासाठी. चांगली गोलंदाजी करतोय सिद्धार्थ. 3 बॉल त्यानं आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत. 1 विकेट त्याला मिळाली आहे आणि 1च धाव वाईटच्या रूपानं त्यानं आतापर्यंत खर्च केली आहे. 9 बॉल आणि 14 धावांची गरज. एक चांगला संघर्ष, चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. टॅपिंग क्रिकेट, टिपिकल अंडरआर्म स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चांगला चेंडू या वेळेला. लगातार 4 चेंडू डॉट आलेत. सुबोध जो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरत होता, जो गोलंदाजांवरती कुरघोडी करत होता, त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती थांबण्यास भाग पाडलंय. सुबोधला स्ट्राईक मिळत नाहीये आणि याच्यामुळेच की काय समीकरणामध्ये बराचसा बदल आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची गरज. दुसऱ्याच मॅचमध्ये एक सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, कारण चांगली फाईट मैदानामध्ये. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना काय गोलंदाजी होतीये. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर 5 चेंडू या गोलंदाजांना डॉट टाकले. जणू काही आगीचे निखारेच टाकतोय की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 14 धावा. सिद्धार्थ त्याच्या विरोधामध्ये न्यू बॅटर शुभम. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय सरळ बॅटनं. सुबोधनं स्ट्राईक सोडली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि आता फलंदाज होईल धावबाद. हा दुसरा धक्का बसतोय, परंतु समीकरणामध्ये बदल काय असेल तर नेक्स्ट ओव्हरमध्ये बॅटर सुबोध भोसले असेल स्ट्रायकिंग एंडवरती. कमांड डीजे. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नैनेशच्या हातामध्ये मेचकरवाडी संघाचं भवितव्य दिलंय, तर दुसऱ्या बाजूला वरोसे संघाचं भवितव्य आहे ते सुबोध भोसलेच्या हातामध्ये. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा करून सुबोध भोसले या मॅचवरती निर्विघ्न 11 वरोसे संघाचं नाव कोरणार का, की या 13 धावा वाचवून नैनेश आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देणार. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. दुसऱ्याच सामन्यामध्ये प्रेक्षकांना हवासा वाटणारा सामना पाहायला मिळतोय. हवीशी वाटणारी फाईट पाहायला मिळते आणि आता मात्र डावकुऱ्या हाताचा ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय तो सुबोध साडे. 6 चेंडू 13 धावा. सुबोध खेळतोय 22 वरती. 10 चेंडू त्यानं आतापर्यंत फेस केलेत. सुबोधच्या बॅट मधून आलाय पहिला स्ट्रोक जो जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 4 धावा. शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. या मॅच मध्ये मागच्या ओव्हरमध्ये जे काही घडलं त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही हे दाखवत असताना रिप्ले मध्ये देखील पाहिला फिरून खेळलेला फटका. एक हुकचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि मैदानाच्या सभोवताली खेळणं पसंत करतो सुबोध. ही त्याची स्ट्रेंथ आहे. मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे.
5 चेंडू 9 धावा. स्वप्नील येरुणकर आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने चांगली बॉलिंग करावी लागेल नैनेशला. एक चेंडूवरती पहिल्या बॉलवरती बॅटल जिंकलं ते बॅटर सुबोधनं, परंतु दुसऱ्या बॉलवरती हे बॅटल जिंकलं नैनेशनं. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कधी या मॅचमध्ये मेचकरवाडी संघ पुढे जातोय, कधी या मॅचमध्ये वरोसे संघ पुढे जातोय. सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. मोठी विकेट मिळाली आहे. बॅटर बाद होतोय सुबोध. मोठा धक्का लागलाय वरोसे संघाला. कमॉन डीजे. तितकंच चांगला रंग, तितकीच चांगली फाईट, तितकाच चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. 3 चेंडू 9 धावा. अक्षय निकाळजे हा विजयाचा शिल्पकार ठरणार का वरोसे संघाच्या, की नैनेश या मॅच मध्ये पहिला विजय मिळवून देणार. 3 चेंडू 9 धावा. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन आणि स्ट्राइक रोटेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय धावबाद. आणि आता मात्र येणारे दोन चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. 2 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राइक रोटेशन करण्यामध्ये नक्की काय झालं यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येते आणि बाळा सावंत सर तिसरे पंच म्हणून त्या ठिकाणी चेक करतील की एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद झालाय. आणि याच दरम्यान मनसे चषक गारपोलीचे यशस्वी आयोजक निकेतजी राऊत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 3 चेंडू 9 धावा. मॅच कोण जिंकणार आणि या बॉलवरती विकेट तर मिळाली, पण एक्झॅक्टली कोण बाद झालाय हे मात्र चेक केलं जात आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि स्ट्रायकर बॅटर बाद झालेला आहे. म्हणजे अक्षयला आता बाद व्हावं लागणार आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. 6 चेंडू 13 धावांचा सामना होता. सुबोधनं पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला. असं वाटलं होतं वरोसे संघ सहज हा सामना जिंकेल, परंतु होत्याचं नव्हतं केलं नैनेशनं. मॅचमध्ये त्यानं परत आणलं, सुबोधची विकेट मिळवली आणि आता मात्र थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे. 2 चेंडू 9 धावा. नैनेशमध्ये क्षमता आहे 2 चांगले चेंडू टाकण्याची, परंतु त्याच्या समोर उभा आहे तो स्वप्नील येरुणकर. याच्या देखील नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. या बॅटरमध्ये देखील 2 बॉलवरती 2 मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. स्वप्नीलच्या विरोधामध्ये नैनेश. हे बॅटल कोण जिंकणार. या सामन्यातील सगळ्यात महत्त्वाचा चेंडू डिलिव्हर करतोय नैनेश, तर त्याच्या समोर तितकाच घातक बॅटर पाहायला मिळतोय स्वप्नील. मेचकरवाडी की वरोसे. 2 चेंडू 9 धावा. नैनेश की स्वप्नील. फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. मिड विकेटला जातो. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. आता 1 चेंडू शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. एखादा मोठा फटका आणि एखादा खराब चेंडू आला तर वरोसे संघ जिंकेल, परंतु हा चेंडू जर चांगला टाकला नैनेशनं तर मात्र मॅचवरती नाव कोरेल. तो कर्जत तालुक्यातून सोलनपाडा डॅमच्या अगदी कुशीमध्ये पेठ कोथलीगडाच्या पायथ्याशी असलेलं मेचकरवाडी गाव या मॅचमध्ये आपलं नाव कोरेल. 1 चेंडू 7 धावा. जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. मॅच कोणी हरो कोणी जिंको, परंतु जो संघर्ष व्हायला हवा होता ना, तो संघर्ष पाहायला मिळाला.
चांगली फाईट शिवसेना चषक 2025च्या दुसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. स्वप्नीलचा फटका हवेत आणि या चेंडूवरती देखील झेल टिपला जातोय आणि हा सामना जिंकलाय मेचकरवाडी संघानं. मेचकरवाडी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, वेळेवरती उपस्थिती दाखवली वरोसे संघाने, त्यांचा देखील आभार आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा हिरो 1 ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करून 1 विकेट मिळवणारा सिद्धार्थ आणि बॅटिंग करत असताना 15 धावांचं योगदान ज्याचं आपण पाहिलं तो सिद्धार्थ ठरलाय या मॅचचा हिरो. सिद्धार्थला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. आणि आपण पाहतोय एका रेषेमध्ये सगळे खेळाडू आमचे खेळपट्टीवरून बाहेर येत आहेत. खरं तर ही मेचकरवाडी संघ म्हणजे एक आदिवासी समाजातील एक मोठा संघ आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये आले, चांगली शिस्त दाखवली आणि तितकाच चांगला खेळ देखील या संघाचा पाहायला मिळाला. हॅलो, मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील आदरणीय चंद्रकांत पारधी सर. विनंती असेल आपण या चंद्रकांत पार्टे सर. आणि चला सिद्धार्थ आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. सिद्धार्थ समोर फार मोठं आव्हान होतं, अर्थात त्याचं सुबोध भोसले नावाचं, परंतु एक चांगली गोलंदाजी आणि त्यातून कैलासच्या गोलंदाजीबद्दल हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. काय सांगाल एकंदरीत?